तसं तर मी हा ब्लॉग टाकणारच नव्हते. खूप जास्त परेशान होती व्हिडिओ काढायचं म्हणल्यावर. ती कशी ते मी पुढे सांगतेच. त्या अगोदर नमस्कार सर्वांना. मी अपेक्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत करते. तर आज इथे मी बनवणार होते मटर पुरी, जी की सध्या चालू आहे बनवायला. सगळेच जण बनवायला चला म्हणलं आपण पण ट्राय करूया. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तर मी आणि शिवमने तर मटर सोलून घेतलं आणि त्याच्यानंतर दिवच्या खाण्याचा टाईम झाला होता म्हणून तिला अगोदर खायला काहीतरी बनवून घ्यावं म्हणलं, म्हणजे मी मोकळे होऊन जाते. तिथं आपलं एक आलू चिरून घेतलं होतं आणि त्याचे असे छान असे फिंगर चिप्स केल्यासारखे कट करून घेतले. त्याच्यावर थोडंसं इथं मी कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं आणि नंतर मस्त असे तळून घेतले. छान असे तळून झाले होते. कॉर्नफ्लॉवरने एकदम थोडेसे चिकट असे मस्त झाले होते. त्याच्यानंतर इथं मटर पुरी बनवण्यासाठी इथं मैदा घेतला, त्याच्यावर थोडंसं तेल आणि थोडंसं नमक टाकलं. त्याच्यानंतर थोडासा ओवा, जे की आपला असतो खायचा भज्यामध्ये वगैरे वापरतो, तो ओवा टाकला आणि नंतर चांगलं असं पीठ मळून घेतलं. दिवला काही मी बोलले वगैरे की शिवमकडे जाऊन बसते, तिचा पाठीराखा म्हणजे तिचा मोठा दादा. काही पण झालं की पप्पा आणि मम्मीने साथ नाही दिली तर दादापाशी जाऊन बसते आणि मग दादा तिच्याशी मया करतो. बघून मला कधी कधी हेवा वाटतो की चला आपल्याला तर मोठा भाऊ नाही आहे, पण चला देऊला तरी ॲटलिस्ट मोठा भाऊ आहे. आयुष्यामध्ये मोठा भाऊ असणं खूप जास्त गरजेचं आहे. कधी आडी अडचण असली की ते सोबत असताना बाकी कुठल्याच गोष्टीची गरज पडत नाही. देऊला मारलं वगैरे की देऊ दादाकडे जाऊन बसते. खूप छान असं वाटतं त्यांच्याकडे बघून. मला हेवासुद्धा वाटतो, पण एकमेकांचं प्रेम बघून आनंद वाटतो. त्यांचं प्रेम असंच कायम राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. त्याच्यानंतर मी परत आपल्या पुऱ्या बनवायला घेतल्या. खरं तर इतकं सोपं नाही सगळ्याच गोष्टी करणं. नेमकं मी पीठ मळून घेतलं आणि आमच्या वरच्या काकू येऊन बसल्या माझ्यासोबत गप्पा मारायला. आता त्या काय मला व्हिडिओ काढू नको असं म्हणल्या नाही, पण मीच त्यांच्यासमोर व्हिडिओ कसा काढायचा म्हणून थोडंसं थांबले आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले. आता इथं मसाला बनवण्यासाठी मी तर आपली बडीशोप आणि त्याच्यानंतर थोडेसे धने आणि कोथिंबीर इथं चांगलीशी बारीक करून घेतली होती. त्याच्यात साखर देखील ॲड केली होती. त्याच्यानंतर मटर चांगले भाजून घेतले, ते देखील बारीक करून घेतले. जो मसाला आपण बनवला होता तो सगळा इथं तेलामध्ये ॲड करून घेतला आणि त्याच्यानंतर जे मटर होते ते देखील त्याच्यामध्ये टाकून घेतले. याच्यासोबत मी 1-2 मिरची एकदम चवीनुसार, म्हणजे खूप कमी अशी मिरची टाकली होती कारण मुलांनासुद्धा खायला द्यायचं होतं. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे इथं थोडासा मसाला होता, जो की आपला चिवडा मसाला होता, ते देखील याच्यामध्ये ॲड केला. आता काही गोष्टी नाही एकदम मसाल्यानुसार मी बनवत नाही, जो आहे आपल्याकडे तो ॲड करून देते. त्याच्यानंतर इथं थोडंसं पनीर होतं, जे शिवमला टिफिनला बनवून द्यायचं होतं मला, पण मला काही लक्षातच नाही राहिलं आणि खराब होईल म्हणून ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलं. खरं तर मटर पुरीच बनवायची होती, पण मटर पनीर पुरी इथं तयार करत होते. त्याच्यानंतर चांगलं कुस्करून घेतलं आणि असे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले, जेणेकरून आपल्याला पुरीमध्ये भरायला एकदम सेम पण भेटतील आणि किती होतील हे सुद्धा आपल्याला अंदाज येऊन जाईल. या प्रकारे मीठ आणि साखर चवीनुसार टाकलं होतं, त्याच्यामुळं टेस्ट म्हणजे लाजवाबच आली होती. दाखवल्याप्रमाणे इथं गोळे करून घेतले आणि त्याच्यानंतर इथं जे मैद्याचं पीठ होतं चांगलं भिजून तयार झालंच होतं. असं चांगलं कचोरीचा आकार त्याला देऊन घेतला. थोडे गोळे भरून घेतले त्याच्यात आणि कचोरीचा आकार देऊन घेतला. खरं तर याच्यातलं जे पनीर टाकलं होतं ते थोडंसं बारीक अजून करायला पाहिजे होतं, कारण त्यांना थोडीशी पुरी फुटायला लागली होती माझ्याकडून. मी पण ही पहिल्यांदाच बनवली होती, पण टेस्ट इतकी छान आली होती की बघायचंच काम नाही. खरी टेस्ट इकडं बडीशोप आणि धने टाकले होते त्यांनीच आली होती आणि जिरे टाकले होते त्याच्यानेच इथे जास्त टेस्ट आली होती. तुम्ही पण बनवणार असाल तर हे नक्कीच टाका, या 3 गोष्टी. आणि त्याच्यानंतर साखर टाकायची. साखरेनं सुद्धा खूप जास्त छान अशी चव आली होती याला. त्याच्यानंतर इथं माझ्याकडे छान अशा मोठ्या मोठ्या मिरच्या होत्या, त्या देखील इथं मी कट करून मधात कट लावून घेतले आणि तुम्ही बघू शकता पुऱ्या इतक्या जास्त काही फुगल्या नव्हत्या, पण टेस्ट खूपच छान आली होती आणि जास्त वेळ भिजल्यामुळे एकदम ठिसूर आणि कुरकुरीत तिथं झाल्या होत्या मस्त अशा पुऱ्या. त्याच्यानंतर छान असं एकामागे एक तळून घेतल्या. थोडं स्लो गॅसवर तळून घ्यायच्या, कारण कचोरीचं जे आपला मागचा पुढचा भाग असतो थोडासा जाडसर असतो, जेणेकरून कच्चा नाही राहायला पाहिजे. त्याच्यामुळे जास्त फास्ट गॅसवर मी काही तळून घेतल्या नव्हत्या. खरं तर खूप लवकर तयार झाल्या असत्या, धनी यायच्या टायमाला माझ्या तयार झाल्या असत्या, पण धनी घरी येऊन बसले तरी पण माझ्या तयार नव्हत्या. आणि मस्त अशी भरीव मस्त अशी इथं कचोरी तयार झाली होती. फक्त कचोरीच नाही तर त्याच्यासोबत मी मिरची देखील तळून घेतली होती आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काही चिंच होती, त्याचं पाणी देखील करायला घेतलं होतं. त्याच्यासोबत शेवसुद्धा होती, त्याच्यामुळे चव जास्त मस्त अशी आली होती. तुम्हाला पण करायचं असलं तर ट्राय नक्की करू शकता. त्याच्यानंतर सगळ्या पुऱ्या एका पाठोपाठ एकदम
स्लो गॅसवर तळून घ्यायच्या, मस्त अशा दिसायला पण लागतात. तुम्ही बघू शकता किती छान अशा दिसत होत्या. आणि काही फुगल्या होत्या तर काही फुगल्या नव्हत्या, पण टेस्ट मात्र नक्की छान आली होती. त्याच्यानंतर मी सगळ्या ताटामध्ये वाढून घेतल्या. शिवम तसा घरी कधीच नसतो, काही बनवलं की त्याची मात्र वाटच बघावं लागते. तो खेळायला जातो आणि मी असं काहीतरी पदार्थ बनवत असते. खरं तर त्यानं 2-3 चकरा मारल्या, पण मी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलेले होते, त्याच्यामुळं त्याला काही भेटलं नाही. तो थोडा उशिराच आला. तोपर्यंत आम्ही इथं स्टार्ट करून दिलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं या पुरीसाठी गार्निशिंग करून मी ताटात घेतलं. परत माझं मन बदललं आणि मग परत ताटातच घेतलं. खरं तर व्हिडिओ बनवणं आणि हे करणं इतकं सोपं नाही, पण आता इतकं बनवलाच होता मेहनतीनं म्हणून मी टाकला. तर असं तर टाकणारच नव्हते. आणि इथं माझं मस्त कचोरी, त्याच्यानंतर चिंचेचं पाणी आणि शेवई तर तयार होती. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कचोरी खायला या. चलो बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.